नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण ही अशा प्रकारची कलश साडी जी आहे ती कशी शिवायची ते बघणार आहोत. कोल्हापूर महालक्ष्मीला देखील अशा प्रकारची साडी जी आहे ती नेसवलेली आहे. त्याच्यामुळे हा फोटो मी इथे रेफरन्सला तुम्हाला दाखवत आहे. या पद्धतीने आपण ही कलश साडी जी आहे ती शिवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी हे 4 पदरी घडी केलेली आहे. एक बाजू 10 इंच म्हणजे साधारण 40 इंचाचं मी हे कापड घेतलेलं आहे. 1 ते 2 इंच मी साईडला फोल्ड करण्यासाठी एक्स्ट्रा घेतलं होतं. कापडाचे जे साईड्स आहेत ते मी इथं फोल्ड करून घेतलेले आहे. आता मध्य काढून मी इथं अशा प्रकारे एक मार्किंग करून घेतलेलं आहे. हे जे साडीचे काठ आहेत हे दुसऱ्या साडीचे आहेत, त्यामुळे ते मी इथं ह्या कापडाला जोडून घेतलेले आहे. आता इथं आपण अशा प्रकारे प्लीट्स घेणार आहोत. आपल्याला एकदम छोट्या छोट्या आणि जवळ प्लीट्स घ्यायच्या आहेत. जिथं आपण मध्यचं मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत अशा छोट्या छोट्या प्लीट्स घेणार आहोत. एक साइडला ह्या प्लीट्स घेतलेल्या आहेत. आता दुसऱ्या बाजूला आपल्याला सेम अशाच प्रकारे फक्त उलट बाजूने प्लीट्स घ्यायच्या आहेत. प्लीट्सचं जे तोंड आहे ते आपल्याला उलट बाजूला करायचं आहे आणि सेम याच पद्धतीने आपल्याला प्लीट्स घ्यायच्या आहेत. मधली जी प्लीट आहे ती आपली मोठी येणार आहे. अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या प्लीट्स घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याच्यावर एक टीप मारून घ्यायची आहे. आता काठांवर बरोबर मी अशा प्रकारे पकडून इथं एक टीप मारून घेत आहे. आता अशा पद्धतीने हे आपल्याला दिसत आहे. आता वरचा भाग जो आहे तो आपल्याला बरोबर 10 ते 12 इंच ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. त्यामुळे जर थोडंफार तुमचं मेजरमेंट जास्त येत असेल तर ते आपल्याला प्लीट ज्या आहेत त्या अशा थोड्याशा सरकवून मेजरमेंट ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने मी वरती देखील इथे एक टीप मारून घेत आहे. वरचा भाग कट करून आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे. आता अशा पद्धतीने आपले हे दिसत आहे. बरोबर 10 इंच हा माझा वरचा भाग जो आहे तो रेडी झालेला आहे. आता वरची बाजू जी आहे ती आपण अशा प्रकारे पट्टी लावून कव्हर करून घेणार आहोत. ही 2 इंचाची पट्टी मी घेतलेली आहे. बॅक साईडला आधी आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे आणि मग पुढे फ्रंट भागावर ही कव्हर करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी ही पट्टी जी आहे ही इथं जोडून घेतलेली आहे.
आता अशा प्रकारे आपण वरचा भाग जो आहे तो आपला कव्हर करून घेतलेला आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही फक्त अशा प्रकारे खालचा जो भाग आहे अशा पद्धतीने देखील साडी बनवू शकता, म्हणजे फक्त तुम्हाला ही सिंगल कळशीला घालता येईल। आता मी हे दुसरे 2 कापडाचे भाग घेतलेले आहेत। ह्याचा खालचा भाग जो आहे तुम्ही अशा प्रकारे फोल्ड करून घेत आहे। आता हा दुसरा काठांचा एक भाग मी इथे घेतलेला आहे। काठ जे आहेत ते मी दुसरे घेऊन या कापडाला जोडून घेतलेले आहेत। तुम्ही डायरेक्टली तुम्हाला जे हवा आहे ते कापड घेतलं तरी पण चालणार आहे। आता अशा पद्धतीने मधला भाग जो आहे तो आपल्या बरोबर 10 इंचाचा मला रेडी हवाय, त्याच्यामुळे मी दोन्ही साईडला हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूला थोडं थोडं कापड जे आहे ते एक्स्ट्राच घेतलेलं आहे। लांबीला 10 इंच आणि उंचीला 9 इंचाचा हा पीस मी घेतलेला आहे। अशा पद्धतीने मी आता इथं दोन्ही बाजूला टिप मारून घेत आहे। टिप मारल्यानंतर आता आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला दाब टिप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी इथं दाब टिप देखील मारून घेतलेली आहे। हे अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे। आता सेम जसं आपण खालच्या बाजूला ही पट्टी लावून कव्हर केलं त्याच पद्धतीने आपल्याला ही 2 इंचाची पट्टी आहे ती याला देखील कव्हर करून घ्यायची आहे। आता हा भाग जो आहे तो या आपल्याला खालच्या तयार केलेल्या भागावर ठेवायचा आहे। हाईट जी आहे ती आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायची आहे। तुम्हाला जेवढी हाईट लागणार आहे त्या पद्धतीने ही हाईट जी आहे ती तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायची आहे। इथे आता अशा प्रकारे पिन्स लावून घ्यायचे आहेत आणि बॅक साइडनी बरोबर वरची जी नॉट आपण रेडी केलेली होती त्या नॉटच्या इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि हे दोन्ही भाग एकमेकांना अटॅच करून घ्यायचे आहेत। 2 इंच मेजरमेंट वर मी इथे दोन्ही भाग एकमेकांवर ठेवलेले आहे। आता अशा पद्धतीने मी बॅक साइडने इथे टिप मारून घेत आहे। अशा पद्धतीने आपली पूर्ण साडी जी आहे ती रेडी झालेली आहे। अशा पद्धतीने मी हा वरचा भाग जो आहे तो ह्याला अटॅच करून घेतलेला आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही दोन्ही भाग सेपरेट देखील ठेवू शकता किंवा अशा प्रकारे एकत्र करायचा असेल तर तुम्ही एकत्र देखील करू शकता। हा जो चौकोनी भाग आहे वरचा तो आपण स्ट्रेट चौकोन ठेवलेला आहे, तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वरच्या बाजूने थोडासा क्रॉस शेप देखील याला देऊ शकता। आता पूर्ण साडी रेडी झाल्यानंतर मला कस्टमरने पुन्हा एकदा खालची जी बाजू आहे त्याला एक काठ एक्स्ट्रा जॉईंट करायला सांगितला, म्हणजे दिसायला ते थोडंसं छान दिसेल। त्यामुळे मी काठांना जी खाली टीप मारलेली होती ती टीप पुन्हा काढून टाकली आणि अशा प्रकारे दुसरा काठ घेऊन त्याच्यावर हा काठ जॉईन करून घेतला। त्यानंतर हे काठ जे आहे ते पुन्हा ऍडजस्ट करून अशा प्रकारे पिन्स लावून घेतल्या आणि त्याच्यावर पुन्हा एकदा टिप मारून घेतली। म्हणजे अशा प्रकारे पूर्ण साडी जी आहे ती आपली सेमच आहे, काहीच फरक नाहीये। फक्त याच्यामध्ये मी खाली एक्स्ट्रा काठाचा लेयर जो आहे तो इथे ऍड केलेला आहे। काठांचा एक लेयर वाढवल्यामुळे मी इथं खालच्या बाजूने देखील एक टिप मारून घेत आहे।
तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आधीच 2 काठ एकमेकांना जोडून घेऊ शकता, म्हणजे नंतर आपल्याला पुन्हा एकदा हे असं करण्याची गरज नाही. कस्टमरने मला सांगितलं होतं की तुम्हाला जमलं तर करा, नाही जमलं तर ठीक आहे, पण तरी पण कस्टमर सॅटिस्फॅक्शन ही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा हे उसवून इथं दुसरा काठचा लेअर एक ऍड केला. त्याच्यामुळे त्यांना देखील ते खूप आवडलं. अशा पद्धतीने आपली ही पूर्ण साडी रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने ही साडी दिसत आहे. साडीची उंची वाढली तरी काही हरकत नाही असं त्यांनी मला सांगितलं होतं. आपण जे मेजरमेंट घेतलेलं होतं त्याच्यामध्ये काठांचा फक्त हा एक्स्ट्रा लेअर खाली एक ऍड झाला. आता ही ओढणी जी आहे ती मी अशा प्रकारे, म्हणजे थोडक्यात साडीचा जो पदर आहे तो मी अशा प्रकारे त्यांना रेडी करून दिलेला होता. त्याच्या दोन्ही बाजूला मी इथं अशा प्रकारे काठ लावलेले आहे. पदराची जी लांबी आहे ती 37 इंच आहे. 1 इंच आपल्याला त्यात एक्स्ट्रा घ्यायचा आहे. मी साईड ऑलरेडी फोल्ड करून घेतलेली आहे. आणि पदराची जी उंची आहे ती 21 इंच आहे. पदराची उंची 21 इंच आणि लांबी 37 ते 38 इंच इथं मी घेतलेली आहे. तर बऱ्याचशा माझ्या ताईंनी रिक्वेस्ट करून सांगितलं होतं की तुम्ही ही साडी जी बनवता ती कळशीला कशी घालायची हे आम्हाला दाखवा, कारण कळशीला कसं बांधायचं ते आम्हाला कळत नाही. इथे मी हे एकावर एक 2 कळशी ठेवलेल्या आहेत. आता कळशीची जी साईज आहे ती माझी या मेजरमेंट प्रमाणे नाहीये, कस्टमरच्या ऑर्डर प्रमाणे ही साडी बनवलेली आहे. त्याच्यामुळे ह्याचं मेजरमेंट जे आहे ते इथं मला ऍडजस्ट करता येत नाही. मी माझ्याकडे असलेल्या 2 कळशी एकमेकांवर ठेवलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला वरच्या कळशीला ही वरची नॉट जी आहे ती बांधायची आहे आणि खालच्या कळशीला खालची नॉट जी मधली आपण बनवलेली ती बांधायची आहे. त्यानंतर मी इथं देवीचा असा मुखवटा इथं लावून घेतलेला आहे. ओढणी जी आहे ती आपण बऱ्याच प्रकारे देवाला घालू शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला जशी हवी तशी ही ओढणी तुम्ही देवीला घालू शकता. आता अशा पद्धतीने आपली साडी जी आहे ती दिसत आहे. सेम याच पद्धतीने तुम्हाला हवं त्या मेजरमेंटची साडी तुम्ही बनवू शकता. तुम्हाला जर सिंगल कळशीसाठी बनवायची असेल तर सेम याच पद्धतीने तुम्हाला सिंगल कळशीसाठी देखील साडी बनवायची आहे. अशा पद्धतीने आपली साडी जी आहे ती रेडी झालेली आहे आणि देवीला ती अशा प्रकारे दिसत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.